एक सरळ साधा मुद्दा मांडतोय, पटतोय का बघा. तुम्ही एका कंपनीत काम करताय, अप्रतिम काम करताय, मन लावून काम करताय, तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आहे, तुमचे रिझल्ट्स उत्तम आहेत, तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे कारण तुम्ही टार्गेट्स अचीव केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर अचानक एक IIM टॉपर हा यंग मुलगा अचानक तुमच्या कंपनीमध्ये दाखल होतो आणि कंपनी पुढे प्रश्न उरतो की तुम्ही परफॉर्मिंग वर्कर असूनसुद्धा तुम्हाला काढून टाकायचं आणि त्याच्या जागी या नवीन मुलाला घ्यायचं. असं चालेल का? कारण आत्ताच्या घडीला सगळ्यांना असं वाटतंय की वैभव सूर्यवंशीला खेळवायला पाहिजे, अर्थातच खेळवायला पाहिजे आणि तो लवकरच भारतासाठी खेळणार पण आहे. परंतु जी घाई आपण करतोय त्याच्यासाठी मला हे उदाहरण वाटलं की वैभव सूर्यवंशी आला म्हणून लगेच संजू सॅमसनला काढून टाकायचं का, लगेच अभिषेक शर्माला काढून टाकायचं का? कारण जर का हा मुलगा खेळला वैभव सूर्यवंशी तर अर्थातच त्याला सलामीला संधी द्यायला पाहिजे. म्हणून थोडासा धीर धरायला पाहिजे असं भारतीय संघ व्यवस्थापनाचं निवड समितीचं म्हणणं आहे, जे मला तरी पटतंय. अर्थात वैभव सूर्यवंशी हा दर्जेदार खेळाडू आहे, भारतासाठी लवकरच खेळणार आहे, पण म्हणून आत्ता जे परफॉर्मिंग प्लेयर आहेत त्यांना धाडकन काढून टाकायचं आणि त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला घ्यायचं, ही गोष्ट निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला पटलेली नाही. म्हणून ते थोडंसं थांबून त्याला संधी देण्याच्या विचारात आहेत. या बाबतीत तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.